जर तुम्ही पण व्हिडिओ बघत असाल नॉलेज ऑफ इंडियाविषयी आणि तुम्हाला पण मराठीमधून समजायचं आहे की ॲक्च्युली नॉलेज ऑफ इंडिया हा हे काय आणि याच्यामध्ये कशी आपण इन्कम करू शकतो, कोणकोणते पॅकेजेस आहे, आपल्यासाठी कोणता बेस्ट पॅकेज आहे आणि बेसिकली वर्क काय म्हणजे का आपल्याला जॉईन केल्यानंतर करायचं काय, हे जर तुम्हाला समजत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुम्ही जॉईन केलेलं असेल किंवा जॉईन करण्यासाठी विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितलं तर तुमचे जेवढे पण डाऊट असतील नॉलेज ऑफ इंडियाविषयी तेवढे सगळं सॉल्व्ह होऊन जातील. ठीक आहे, तर चला आपण स्टार्ट करूया. नॉलेज इंडिया हा एक नॉलेज इंडिया एक अफिलिएट मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन बिझनेस करून इन्कम करू शकता. आता याच्यामध्ये वेगवेगळे पॅकेजेस असतात, जसं फायनान्स वेव आहे, ग्रो वेव, टेक वेव है ना, क्रिएटर वेव, असे खूप सारे याच्यामध्ये पॅकेजेस असतात. या पॅकेजमध्ये काय असतं नेमके, या पॅकेजमध्ये आपल्याला असतात कोर्सेस, अलग अलग कोर्सेस असतात, जसं डिजिटल मार्केटिंगचा कोर्स झाला किंवा कॅनवाचा कोर्स, फेसबुक ॲडचा कोर्स. कोर्स म्हणजे काय, कोर्स आता एक एक गोष्ट समजवतो मी. कोर्स म्हणजे असं असतं की ज्याच्यामध्ये आपल्याला एक स्किल शिकवली जाते, म्हणजे त्याच्यामध्ये व्हिडिओज असतात, व्हिडिओमध्ये आपल्याला एक स्किल शिकवलेलं असते. जसं जर कॅनवाचा ठरवला आपण कॅनवाचा कोर्स, तर कॅनवाच्या कोर्समध्ये काय असेल, कॅनवाचे ॲप कसे यूज करायचे, कॅनवामध्ये कसे फोटोज आपण एडिट करायचे, कसे थंबनेल्स बनवायचे, हे सर्व गोष्टी जे आपल्याला कॅनवाच्या कोर्समध्ये मिळतात. तसंच जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ कसे एडिट करायचे हे शिकवलेलं असतं. तर असे 2-4 कोर्स मिळून एक पॅकेज बनतो आणि असे असे पॅकेजचे प्राइजेस असतात. जसं ग्रो वेवचं पॅकेजचं प्राईस, त्याच्यानंतर फायनान्स वेवचं पॅकेज प्राईस, टेक वेव, अशा अलग अलग कोर्सचे अलग अलग प्राइजेस असतात आणि त्याच्यावर आपल्याला वेगवेगळं कमिशन मिळतं. आता कमिशन म्हणजे काय हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जेव्हा तुम्ही हा कोर्स परचेस करता, याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं असतं की आपल्याला याला सोशल मीडियावर प्रमोट करायचं आहे. जेव्हा तुम्ही या कोर्सला प्रमोट करता सोशल मीडियावर, त्यावर तुम्हाला इन्कम मिळते, म्हणजे कमिशन मिळतं. ठीक आहे, आता एक्झाम्पलसाठी तुम्ही जो 15,000चा कोर्स आहे तो घेतला, त्याच्यानंतर तुम्ही जर याला सोशल मीडियावर प्रमोट केलं तर त्यावर तुम्हाला डायरेक्टली 10,000 ते 11,000 रुपयाची इन्कम होते. ती इन्कम तुम्ही डायरेक्टली पर आठवड्याला आपल्या बँकमध्ये ट्रान्सफर करू शकता. ठीक आहे, ऑटोमॅटिकली जे ट्रान्सफर होते त्याला म्हणतात अफिलिएट मार्केटिंग. म्हणजे तुम्हाला कोर्स घ्यायचा आहे, सोशल मीडियावर प्रमोट करायचा आहे, जेव्हा आपल्या लिंकून कोणी कोर्स परचेस करतो त्यावर आपल्याला इन्कम मिळते. ही झाली एक प्रकारची इन्कम. आता दुसरं ऑप्शन आपल्याकडे असते फ्रीलान्सिंगचं. फ्रीलान्सिंग म्हणजे काय, फ्रीलान्सिंग म्हणजे आपण कोणत्या क्लायंटसाठी वर्क करतो किंवा कोणत्या कंपनीसाठी वर्क करतो आणि त्यावर आपल्याला इन्कम मिळते. एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल तुम्ही आता मी जसं एक्झाम्पल दिलं तर मागं तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकला. आता मला व्हिडिओ एडिटिंग येत नाही पण मला माझा व्हिडिओ एडिट करायचा, तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल की तुम्ही माझा व्हिडिओ एडिट करून द्या, तुमचे जे चार्ज असेल 500-1000 रुपये ते मी तुम्हाला पे करतो, तर तुम्ही माझ्याकडून पैसे घ्याल, माझा व्हिडिओ एडिट करून मला द्याल. अशा प्रकारे जे काम असतं याला फ्रीलान्सिंग म्हणतात. आता व्हिडिओ एडिटिंग हे खूप लहान एक्झाम्पल आहे, छोटं एक्झाम्पल आहे, कारण की व्हिडिओ एडिटिंग खूप जण करू शकतात. पण या कोर्सेसमध्ये अशा अशा स्किल्स आपल्याला शिकवलेल्या असतात की त्या स्किल्स सर्वजणांना येत नाही, तर त्याच्यामुळे त्याचे आपण जे प्राईज आहे ती खूप हाय चार्ज करू शकतो. एक्झाम्पल आपण ॲड, फेसबुक ॲड ही जर शिकले तर ज्यांना ज्यांना फेसबुक ॲड लावायचं आहे त्यांच्यासाठी आपण फेसबुक ॲड लावून देऊ शकतो आणि पर मंथ आपण 15,000 ते 20,000 रुपये एका क्लायंटकडून चार्ज करू शकतो. जर असे आपल्याकडे 2 किंवा 3 क्लायंट असले तर 40,000 ते 60,000 रुपये महिना आपण कमवू शकतो घर बसल्या, फक्त आपल्याला क्लायंट मॅनेज करून. ठीक आहे, पण त्यासाठी तुम्हाला कोर्स शिकावा लागेल. तर अशा प्रकारे आपण इथून फ्रीलान्सिंग करून पण इन्कम करू शकतो. याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स असतात तुमच्यासाठी. तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकू शकता, फेसबुक ॲड शिकू शकता, गुगल ॲड शिकू शकता, ट्रेडिंग शिकू शकता, स्टॉक मार्केट शिकू शकता. खूप सर्व गोष्टी आहेत याच्यामध्ये, तुम्ही त्या शिकून फ्रीलान्सिंग करून पण अर्न करू शकता. आता राहिला गोष्ट पॅकेजचं. आता पॅकेज कोणता घ्यावा. पॅकेज जर तुम्ही, माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करताय, टाईम देता, तर चांगल्या पॅकेजने तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे. टेक वेव किंवा क्रिएटर वेव हा बेस्ट पॅकेज असतो. जर तेवढे तुम्ही अफोर्ड नाही करू शकत तर फायनान्स वेवने तुम्ही स्टार्ट करू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला जर माझ्यासोबत स्टार्ट करायचं आहे, कारण की काय होतं माहिती आहे का, तुम्ही कोणासोबत पण स्टार्ट करू शकता पण तो पर्सन तुम्हाला नंतर गाईड करेल की नाही करेल याची गॅरंटी नसते. कारण की काही लोक असे असतात जो स्टार्ट करेपर्यंत तुम्हाला बोलेल की हो मी गाईड करेल 100%, जेव्हा तुम्ही त्याच्याकडून कोर्स परचेस करता त्यानंतर तो काहीच रिप्लाय करत नाही आहे. जर तुम्हाला पण असं वाटत असेल की तुम्हाला जर डाऊट होत असेल त्या पर्सनवर, ज्या पर्सनशी तुम्ही कनेक्टेड आहे, हा मला गाईड करेल की नाही, तर तुम्ही माझ्यासोबत हा बिझनेस स्टार्ट करू शकता. करायचं काय, सिम्पली लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही कोर्स परचेस करू शकता किंवा माझा हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हाय हॅलो नका करू, कारण की हाय हॅलोचे खूप मेसेज येतात. तुम्ही डायरेक्टली मेसेज करा की मला नॉलेज ऑफ इंडिया जॉईन करायचं आहे किंवा मला नॉलेज ऑफ इंडियाविषयी इन्फॉर्मेशन पाहिजे. तुम्हाला लगेचच रिप्लाय मिळेल. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील ते तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता आणि आपला हा बिझनेस आजच स्टार्ट करा आणि पैसे कमवायला सुरुवात करा. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करून शेअर करू शकता. थँक्यू सो मच.